सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या धावपटू कविता राऊतनं आजवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक विक्रम केले। रिओ ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं। नवोदित खेळाडूंसाठी रोल मॉडेल असणाऱ्या कवितानं जातीचा आधार घेत सरकार आणि व्यवस्थेवर आरोप केलेत। आपण आदिवासी आहोत आणि त्यामुळेच आपल्याला सरकारी नोकरीसाठी सातत्यानं डावलण्यात आलं असा आरोप कविता राऊतनं केलाय। 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात मंत्रालयाच्या चक्रा मारूनही काहीच उपयोग झाला नाही। या उलट ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी पदाची नोकरीही मिळाली असा आरोप कविता राऊतनं केलाय। मी गेल्या 10 वर्षापासून लढाई लढू राहिली। प्रत्येक जण म्हणतोय की तुझी 7-8 दिवसांनी फाईल होईल, 1 महिन्याने फाईल होईल, पण गेल्या 2014 ते 2024 पर्यंत मी मंत्रालयामध्ये चक्कर मारते। मला पण प्रश्न हाच आहे की का डावललं जातं। आता मला त्याची खात्री झाली की मी एक आदिवासी आहे, माझ्या पाठीमागे गॉडफादर नाहीये, म्हणून मला डावललं गेलं। दरम्यान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मात्र सरकारची बाजू सावरून घेतली आहे। खेळाडूंच्या नियुक्ती संदर्भात समिती गठीत करण्यात आली असून पुढच्या 8 दिवसात निर्णय घेतला जाईल असं आश्वासन विजयकुमार गावित यांनी दिलंय। कविता राऊतांना त्या ठिकाणी आपल्याला पद द्यायचं होतं, तर ते पद देताना काहीतरी एज्युकेशनच्या क्वालिफिकेशन प्रमाणे काहीतरी कमी दर्जाचं दिलं गेलं होतं। तर आता सरकारने पूर्वी कमिटी नव्हती, असं डायरेक्ट पद देत होतं जीएडी डिपार्टमेंट चर्चा करून मुख्यमंत्री आणि बाकीच्यांशी। आता याच्या पुढच्या काळामध्ये त्यांनी कमिटी नेमली आहे। आता ती कमिटी नेमली आहे, ती कमिटी क्वालिफिकेशन आणि ते बघून देणार आहे। ताबडतोब या आठवड्याभरात निर्णय घेऊन करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।